सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत पु ल देशपांडे लिखित अपूर्वाई हे त्यांचं प्रवासवर्णन. त्यांचे पॅरिसमधलं जे वास्तव्य आहे त्याच्याबद्दल सध्या ते लिहित आहेत. तर पुढचा भाग वाचते. भाषा कळो वा न कळो, हे पॅरिस हळूहळू अंगावर चढायला लागतं. सुरुवातीला नुसताच कोलाहल वाटतो, पण हळूहळू स्वर सापडायला लागतात. हे शहर, ही माणसं कशी उलगडल्यासारखी वाटायला लागतात. इथल्या जीवनाचा ठेका लक्षात यायला लागतो. समेच्या कालाच्या जागा सापडतात आणि मग भाषा हा मुद्दा मागे पडतो. इंग्रजांच्या मनाने फ्रेंचांचा घड्याळावर विश्वास अगदी कमी. वॉटरलूचा इतिहास साक्ष आहे. दिलेल्या वेळी हजर राहायची सवय इथे कामी येत नाही. 10 लोकांपैकी 8 लोक अपॉइंटमेंट चुकवायचे आणि अर्धा तास वाट पाहून झाल्यावर एकदम उगवायचे. मग क्षमा याचना, हात खेचणं काय, पाठीवर थापा मारणं काय, कशाला काही अर्थ नसायचा. फ्रेंच माणसानं स्वतःला कसल्याच पिंजऱ्यात अडकवून घेतलं नाही. त्याची बंडखोरी सर्वत्र आढळते. रस्त्यातल्या रहदारीच्या नियमांखेरीज पॅरिसमधली माणसं दुसरे कोणते नियम मानतात हे मला शेवटपर्यंत कळलं नाही. फ्रेंच माणूस अत्यंत वाह्यात कर्मणूक कमालीच्या गंभीरपणे पाहतो आणि तत्त्वज्ञानासारखा गंभीर विषय पण फ्रेंच प्राध्यापक वर्गात झांबो खात खात जीवनातली गुह्य उकलून दाखवतो. ग्रासे नावाच्या जीवशास्त्राच्या विख्यात प्राध्यापकाच्या प्रयोगशाळेत मी गेलो होतो. मॉशेर लालू नावाचा एक प्रसिद्ध चित्रपट निर्माता आहे. त्याचे टेलिव्हिजनवरील शास्त्रीय विषयांवरचे चित्रपट फार प्रसिद्ध आहेत. मी त्याच्या टोळीबरोबर काही माहितीपटांचा अभ्यास करीत होतो. ग्रासेच्या प्रयोगशाळेत मला सकाळी 9 वाजता पोचायचं होतं. मी वेळेवर जाऊन पोचलो. 10-10:30पर्यंत लालू आणि त्याचे कॅमेरामन आले. कॅमेराचे शॉट्स वगैरे ठरवले. ग्रासेची प्रयोगशाळा जीवशास्त्राच्या विश्वात मशहूर आहे. काही वेळाने वृद्ध ग्रासे आले. छोटासा माणूस, लुकलुकणारे डोळे आणि त्यात विलक्षण मिश्किल झाक. ते आपला विषय समजावून सांगणार होते. त्यांच्या मागे त्यांच्या एका विद्यार्थ्याला सूक्ष्मदर्शक यंत्रातून काहीतरी पाहत उभं केलं होतं. याला इथे कशाला उभा केला आहे, ग्रासींनी विचारलं. प्रयोगशाळेच्या वातावरणासाठी. छे, मग ह्याला कशाला? जरा थांबा. त्यांनी आपल्या एका विद्यार्थ्याला जवळ बोलावलं आणि त्याच्या कानात काहीतरी सांगितलं. तो विद्यार्थी हसायला लागला. त्याच्या डोक्यावर चापटी मारून ग्रासेंनी त्याला लवकर पळ म्हणून इशारा केला. लालू आणि आम्ही पाहतच राहिलो. थोड्याच वेळात तो विद्यार्थी एका सुंदरसा अध्यायिनीला घेऊन आला. ही राहू दे इथे उभी. या मुलाला तिथून हुसकावीत ग्रासे म्हणाले आणि हळूच डोळे मिचकावीत तिला त्यांनी सांगितलं की मी जे काही सांगेन त्याला तू मान डोलव, कारण लोक वार्धक्याचं म्हणणं ऐकत नाहीत, सौंदर्याचं लगेच ऐकतात. आणि दुसऱ्या क्षणात अत्यंत गंभीरपणाने त्यांनी कॅमेरापुढे आपला विषय समजावून द्यायला सुरुवात केली. पुष्कळ वेळा वाटतं की या फ्रेंचांच्या बाबतीत जीवन त्यांना कळलं हो असं म्हणावं. एका पॅरिस शहरात हे जीवन किती तऱ्हेनं फुललं आहे. पॅरिस म्हणजे केवळ त्या रम्य रात्री नव्हेत, केवळ ती निशामंडळं नव्हेत. इथे लोकशाहीचं पहिलं उषस सुक्त गायलं गेलं. इथे एका झोलासारख्या साहित्यिकाने आपली लेखणी अन्यायाविरुद्ध तलवारीसारखी उगारली. इथे सोर्बॉन विद्यापीठात उन्मत्त यौवन ग्रंथसंग्रहालयात नतमस्तक होऊन तास समाधीस्थ झालेले दिसते. आणि इथेच प्रुस्तसारख्या लेखकाने जीवनातला क्षण पिंजण्याचा विराट प्रयत्न केला. आजही सारा बर्नहार्ड थिएटरात मोलियर लोकांना हसवतोय. या शहराच्या अंतःकरणात दाटलेल्या सीन नदीनं जे पाहिलं ते जगातल्या फार थोड्या नद्यांनी पाहिलं असेल. पॅरिसची अनेक स्वरूपं आहेत. टुरिस्टांचे पॅरिस निराळं आहे आणि फ्रेंचांचं पॅरिस निराळं आहे. वेबेरबाई मला वारंवार बजावून सांगायची, पॅरिस म्हणजे फ्रान्स नव्हे. हे तलम, पातळ, झिरझिरीत नखरेल पॅरिस म्हणजे पॅरिस नव्हे.
प्रोफेसर ग्रासेच्या बुटावर पाणी पडलेलं आपल्या नव्या हातरुमालाने चटकन वाकून पुसून काढणारा विद्यार्थी पॅरिसमध्ये आढळतो आणि फुटपाथवर आलेल्या काफेमधल्या टेबलावर काल्वाडोस किंवा साध्या बियरचा प्याला घेऊन वाहत्या जीवनाकडे तासनतास शांतपणे राहणारा फ्रेंचमन अन्यत्र आढळत नाही. पॅरिस रात्री फुलतं हे खरं, पण मूल रूससारख्या पिगालच्या वेश्यांपुरीतल्या निशागारात सारं जीवन घालवून चित्रकलेला अमोल नजराणा अर्पण करणारा बुटका तुलूस लोत्रेक हा पॅरिसच जन्माला घालू जाणे. मोमारच्या टेकडीवर ठेचेला चित्रकार आपले फलक घेऊन बसलेले आहेत आणि सीनच्या पाण्यात तासनतास गळ टाकून मत्स्यमुनी तपाचरण करीत आहेत. या नदीच्या काठी असलेली चिमुकली पुस्तकांची दुकानं हे एक पॅरिसचं पुरातन वैशिष्ट्य आहे. इथे बाजार आपल्या मासळी बाजाराशी स्पर्धा करणारा गोंगाट दाखवतात आणि इथली प्रदर्शनं माणसाला मौन धारण करायला लावतात. ही पॅरिसची विविधता पाहायला मनाची उंची खूप वर न्यायला हवी आणि म्हणूनच केवळ कागदावर गणित मांडून फक्त पोलादाच्या सांगाड्यावर उभारलेला आयफेल टॉवर पाहिला की मला वाटते या पठ्ठ्याला जर वाचा फुटली तर तोच एकटा या यक्षनगरीचा अर्थ सांगू शकेल. पॅरिसमधली युनेस्कोची प्रचंड इमारत मी प्रथम पाहिली तेव्हा वाटलं की ही अजून पुरी व्हायची आहे. एखादं सिमेंट कॉन्क्रीटचं जंगीच्या जंगी तिपाई प्लॅनचेट असावं किंवा चांभाराच्या पुढे बुटाचे तळवे ठोकायचे लोखंडी तिकाटणे असते, अशा स्वरूपाचा या इमारतीचा आकार आहे. पुढल्या पटांगणात आर्थर मूरने केलेला एक अगम्य पुतळा आहे. भरीव जागा पोकळीने भरून काढण्याचं हे नवं शिल्पतंत्र माझ्या डोक्यातल्या पोकळीत शिरत नाही. तीच गत भिंतीवरच्या पिकासोची. एका खडबडीत दगडी भिंतीवर निरनिराळ्या रंगांची आणि आकृत्यांची आपसात दंगामस्ती चालली आहे. मी चांगला 5 मिनटं त्या भित्तीचित्रापुढे उभा राहून तो गोंधळ समजावून घेण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी हे कार्य नव्हे तुझं जोगे असे माझ्या मनाला सांगत तिथून निघालो. बाकी ही युनेस्कोची इमारत म्हणजे नाना देशातील नाना लोकांचं एक प्रदर्शन आहे. कोकणी उपमा द्यायची म्हणजे इथे काळ्या गोऱ्या लाल पिवळ्या माणसांचं एक चालतं बोलतं खतखतं शिस्त आहे. कोकणी खतखत्यात ज्याप्रमाणे भोपळा, वांगी, कणसं, मुळा, ऊस, चवळी, बटाटे, वाल सगळ्या भाज्या एकत्र शिजतात, त्याप्रमाणे एकाच लिफ्टमधून जपानी, अमेरिकन, इजिप्शियन, फ्रेंच, इंडोनेशियन, आफ्रिकन, हिंदी असे प्रचंड विसंवादित हवे वर खाली जात येत असतात. मला का कोण जाणे ही इमारत फारशी आवडली नाही. एकतर सिमेंट कॉन्क्रीटचे हे प्रचंड खांब गिलावा वगैरे केल्याखेरीज तसेच सोडलेले आहेत. त्याच्या नॅचरल ग्रेन्सचे सौंदर्य त्यातून दिसते असं म्हणतात. माझ्या अज्ञ डोळ्यांना ते दिसेच ना. लाकडाचे नॅचरल ग्रेन्स छान दिसतात, पण सिमेंट कॉन्क्रीटचे नॅचरल ग्रेन्स काही तसे वाटले नाहीत. पण हा दोष सर्वस्वी माझाच. मला या नव्या शिल्पातलं किंवा चित्रकलेतलं काही म्हटल्या काही कळत नाही. मी पॅरिसमध्ये अनेक प्रदर्शनं पाहिली. त्यात एक मॉडर्न आर्टचंही प्रदर्शन पाय दुखेपर्यंत पाहिलं. प्रत्येक चित्रापुढे उभं राहून तोंडात मारल्यासारखा चेहरा करून पुढे सरकत होतो. 2-3 तास प्रदर्शनात हिंडल्यानंतर आरशापुढे उभं राहून माझे नाककांडोळे जागच्या जागी आहेत की नाहीत याची खात्री करून घेतली. कारण नवकलेतले काही पुतळे पाहताना अवयवांचा चमत्कारिक थारेपालट केलेलाही मी पाहिला होता. कुठे कपाळातच डोळा, एका अश्मसुंदरीला बिचारीला एकस्तन होता. शिल्पकाराने या एकवक्षेच्या निमित्ताने एकैकंप्यमनार्थाय असं सुचवलं होतं की काय कोण जाणे, की विधात्याच्या उधळपट्टीवर ही टीका होती. बाकी पॅरिस शहरातली नुसती प्रदर्शनच पाहायची म्हटली तरी एक जन्म पुरायचा नाही. केवळ चित्रकला आणि मूर्तिकला प्रदर्शनच नव्हे तर नाविकशास्त्रापासून ते केशभूषा आणि वेशभूषा प्रदर्शनापर्यंत
शेकडो प्रदर्शनं, अजबखाने आणि संग्रहालये यांनी हे शहर गजबजलेलं आहे. पॅरिसचे 2 मूड्स आहेत. एक दिवसाचे पॅरिस आणि दुसरं रात्रीचं. रात्रीचे पॅरिस आधी पाहिलं तर दिवसाचं पॅरिस ह्याच लोकांनी का निर्माण केलं आहे अशी शंका येते. रात्रीच्या वेळी चालणाऱ्या पॅरिसच्या अतर्क्य कामलीला पाहून आपल्यासारख्या भारतीयांच्या शेंडीला झिणझिण्या येतात, तर दिवसा या लोकांनी केलेल्या प्रचंड ज्ञानोपासनेची, परिश्रमाची आणि चिकाटीची उदाहरणं पाहून आपल्या पगडीचा जर किती खोटा आहे याची साक्ष पडते. इथली विद्वत्ता देखील शॅम्पेनसारखी लकलक लकलक करीत खळाळते. एका परिषदेत ग्रामीण जनतेसाठी टेलिव्हिजनने केलेल्या एका कार्याविषयी एका फ्रेंच निर्मात्याचे भाषण ऐकण्याचा मला योग आला. 1 तासभर तो फ्रेंचमध्ये बोलत होता. फळ्यावर गमतीची चित्र काढून त्यानं आपला विषय समजावून सांगितला. क्षणात गंभीर, क्षणात अवखळ, क्षणात आवेश, तर दुसऱ्या क्षणी विलक्षण नम्रता, अशा थाटात त्या फ्रेंच पंडिताने आपला विषय इतका सुंदर रीतीने मांडला की तासाभराचे भाषण ऐकण्याचा, विशेषतः कानाला हेडफोन लावून दुभाषामार्फत ऐकण्याचा शीण अजिबात जाणवला नाही. ह्याच परिषदेत एका फ्रेंच विदुषीनेही भाषण केलं. तिनं तर साऱ्या परिषदेला थक्क केलं. तिथे साऱ्या युरोपीय देशातले प्रतिनिधी होते. तिचं भाषण संपल्यावर फ्रेंच प्रतिनिधींनी चक्क त्रेबॉ करीत त्या रमणीच्या गालाचं चुंबन घेतलं आणि मी मनात पुन्हा एकदा रामरक्षा म्हटली. उद्या आमच्या साहित्य संमेलनात मराठी व्याकरणातील ल्यबंत आणि तुबंत विचार ह्यासारख्या एखाद्या परिसंवादात समजा जर असं काही घडलं तर, अब्रह्मण्यम, सीन नदीचं पाणी जिथे असं चढतं तिथे अन्य पेयांबद्दल काय सांगावं. मंडळी, याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.